हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी भक्तिवीरा पाटील, विरारपूर्व उपासना केंद्र। मी 2000 सालापासून बापूंकडे यायला लागली। तेव्हापासून मला छोटे मोठे अनुभव यायला लागलेत आणि त्यातलेच काही अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। माझी मोठी मुलगी आज ती 21 वर्षाची आहे। ती 4 वर्षाची असतानाचा अनुभव आहे, 2005 सालीचा। तिला एक सवय होती की आई काय जेवण करते ते रोज बघायचं धक्क्यावर चढून, आणि ते पण स्टूल घेऊन वरती चढून बघायचं। एकदा असंच झालं, दिवाळीची वेळ होती। दिवाळीत सगळीकडे फटाके फोडायचा, आमच्या बिल्डिंगमध्ये फटाके फोडत होते। ह्याच्यामध्ये आवाजामध्ये ती मला बोलली, आई मी तू जेवण काय केलं आहे म्हणून ती बघण्यासाठी केली। माझ्याकडे एक छोटा कुकर होता, तो म्हणजे मधल्या झाकणाचा होता। मधल्या झाकणाचा कुकर म्हणजे एक साईडला थोडा रुंद असतो, एक साईडला लांब असतो। आणि त्या दिवशी मी कुकरमध्ये भाजी केलेलीच नव्हती। तिला असं वाटलं की आईने कुकरमध्ये भाजी केल्या म्हणून तो कुकर मी बंद करून खालतीच ठेवलेला, आणि त्या कुकरमध्ये ती भाजी बघण्यासाठी म्हणून गेली। तिचं डोकं त्याच्यामध्ये गेलं आणि अक्षरशः तिचे केस मोठे, तिचे कान मोठे, तिचा चेहरा मोठा, त्याच्यामुळे ते डोकं तिला काय बाहेर काढता आलं नाही। आणि तिला श्वास म्हणजे तिला ओरडता पण येत नव्हतं। आई म्हणून ती हाक मारू शकत नव्हती। पण मला काय झालं मला माहीत नाही, कारण ह्याच्यातच मी उपासना वगैरे करून बाहेर आलेली होती। आणि जणू काय मला बापूंनीच हे दिलं की भक्ती तू जा आणि बघ मुलीला काय होते। मी गेली, ही येत नाही म्हणून बघायला मी लगेच गेली, तर बघते तर ही पूर्ण डोकं घालून त्याच्यामध्ये। तिला श्वास घेता येत नव्हता, तिला बोलता येत नव्हतं, तिला रडताही येत नव्हतं। माझे मिस्टर TV बघत होते, मी त्यांना बोलवलं, सांगितलं आपली अनुष्का बघा, सांगितलं तिला काहीतरी ते मध्ये डोकं गेलं, तिला काढता येत नाही। माझा आवाजच फुटत नव्हता, फक्त मी बापू एवढं बोलत होती, बाकी मला काही सुचत नव्हतं, काय बोलावं काय करावं काही कळत नव्हतं। शेवटी मी तशीच आली, सांगितलं आता तुम्हीच काहीतरी बापू करा, मला काही माहीत नाही। माझे मिस्टर म्हणतात तू घाबरू नको, बापू आहे आपल्याला मार्ग दाखवणार ते। मी सांगितलं नाही हो, तिचा जीव गुदमरेल। अगदी 10-20 मिनटं होऊन गेली, ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती। शेवटी त्याच्याच अध्यंतरी मी 8 दिवसा अगोदर त्यांच्या कंपनीमध्ये एक असं ट्रेनिंग असते की कंपनीमध्ये काही झालं तर घाबरून न जाता त्याला सामोरं कसं जायचं, आणि त्यातलाच एक भाग म्हणून त्यांना ते आठवलं। आणि त्यांनी काय केलं, तिचं डोकं थोडं सरकवलं आणि जो मोठा भाग होता तिकडनं केस दाबले आणि हळूहळू करून तिचं डोकं वर काढायचा प्रयत्न केला, पण तिला लागत होतं। पण माझं फक्त माझ्या बापूंकडे लक्ष होतं, आणि बापू फक्त मी आतमधून बापू एवढंच बोलत होती, मला दुसरं काही बोलता येत नव्हतं। मी खूप घाबरलेली होती। आता असं वाटलं की माझी मुलगी गुदमरून मरेल, असंच माझं हे झालेलं होतं। मी त्यावेळेस खूप घाबरली होती, पण शेवटी त्यावेळेस मला माझ्या बापूंनी, माझ्या मिस्टरांनी एक मार्ग दाखवला। त्यांनी तिचं डोकं पूर्ण दाबलं म्हणजे तिला खूप लागलं सुद्धा, आणि हळूच ते खेचून काढलं। आणि ती खूप घाबरलेली होती, ती बिलगली मला। आणि आई त्या क्षणी माझी खरोखर म्हणजे खूप अवस्था बेकार झालेली। मला वाटलं माझी मुलगी हातात नाही गेली आता, पण आज बापू कृपेने ती आज 21 वर्षाची झाली, तिला काहीही झालं नाही। आज ती खूप छान मजेत आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।